नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. पिठापूरला दिवसेंदिवस भाविकांची येण्याची संख्या वाढत आहे. ही जरी आनंदाची गोष्ट असली तरी श्रीपादांची सेवा मात्र वाढत नाही हे मला जाणवलं. मी ते पुराव्यानिशी सांगणार आहेच. पिठापूरला श्रीपाद वल्लभांच्या परवानगीशिवाय येता येत नाही. ज्यांचं अनेक जन्माचं भाग्य आहे त्यांनाच श्रीपाद श्री वल्लभ पिठापूरला बोलवतात आणि येणाऱ्यांच्या हे लक्षात राहत नाही. सांगण्यापुरतं ते मोठेपणाने सांगतात, श्रीपादांनी आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो. येतात हे ठीक आहे, पण आल्यानंतर करतात काय ह्याचाही कोणी विचार करत नाहीत. यापूर्वीसुद्धा मी बरेच व्हिडिओ केलेत की पिठापूर हे साधंसुद्धा तीर्थक्षेत्र नाही, लहान आहे, मर्यादित आहे, परंतु जागरूक असं तीर्थस्थान आहे. कारण कलियुगाची जबाबदारी ज्या श्रीपाद श्री वल्लभांवर आहे त्या ठिकाणी आपल्याला जाण्याचं भाग्य केवळ श्रीपाद वल्लभांच्या आशीर्वादामुळे मिळतं. अनेक जन्माचं पुण्य म्हणून आपण पिठापूर आणि कुरवपूरला जातो, परंतु घरी आल्यानंतर ती पाठी कोरी राहते. लोक काहीही सेवा करत नाहीत. एक वेळ मानलं तर पिठापूर आणि कुरवपूरला लोक मौज मजा, गप्पा गोष्टी, पळापळ करतात. हे ठीक आहे, जे घडते ते घडते, परंतु घरी आल्यानंतर तरी सेवा घडावी असं वाटतं. तसा मी प्रयत्नसुद्धा केला, परंतु 5% सुद्धा लोक घरी आल्यानंतर सेवा करत नाहीत. फक्त फॉरवर्ड करणं मोबाईलवर एवढंच ती त्यांची सेवा होती. पण या सेवेला काही अर्थ नाही. तुम्ही जरी फॉरवर्ड केलं नाही तर तुमच्या अगोदर कोणतरी फॉरवर्ड केलेला असतोच. श्रीपादांचा फोटो, श्रीपादांचा मजकूर, आमचे व्हिडिओ. सांगायचं असं की श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पिठापूरला जे येतात त्या भाविकांचे काही पत्ते माझ्याकडे जमा होतात आणि त्या भाविकांना आमच्याकडून एक जपाचा कागद पाठवला जातो. आत्तापर्यंत 7,500 भाविकांना आम्ही तो कागद पाठवला. फक्त 642 लोकांचा तो कागद घेऊन त्यांनी आमच्याकडे पाठवला. बाकी पत्र त्यांना मिळाली का नाही, का त्यांनी जप लिहिला नाही. 108 वेळा जप लिहिणं हे काही अवघड नाही, परंतु तेवढीसुद्धा सेवा भाविक करत नाहीत. पिठापूर कुरवपूरला येतात, अभिषेक करतात, पळापळ करतात, तिथं फोटो काढतात, तिथल्या आजूबाजूला पाहतात, गाडीमध्ये दंगामस्ती करतात. हे सगळं जरी आपण काही क्षण मान्य केलं, परंतु सेवा केव्हा करणार हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या गावी गेल्यानंतर सेवा सुरू करायची असती आणि सेवा सुरू करतो हे सांगण्यासाठी आपण कुरवपूर पिठापूरला यायचं असतं. कारण श्रीपादांनी तुम्हाला बोलवलेलं असतं. लोक जपसुद्धा लिहित नाहीत, जप करतात त्याची संख्याही कळवत नाहीत. आणि त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांच्या 703 जन्मशताब्दीनिमित्त मी भाविकांना सांगितलं की सिद्ध मंगलस्तोत्र निदान 703 वेळा म्हणा, 704 वेळा म्हणा, परंतु त्यामध्ये सुद्धा लोक सहभागी होत नाहीत. आत्तापर्यंत अगदी बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनी 703 वेळा किंवा 704 वेळा, चालू वर्ष 704 आहे, जपामध्ये सहभागी झालेत. ही पण लोक सेवा करत नाहीत. जेवढ्या वेळा तुम्ही सिद्ध मंगलस्तोत्र म्हणताल तेवढं श्रीपादांची तुमची जास्त ओळख होईल आणि श्रीपादांचं कुटुंब तुमच्या लक्षात येईल. श्रीपाद श्री वल्लभांच्या आजोबांनी, बापूनाचार्यांनी हे सिद्ध मंगलस्तोत्र केलेलं आहे. 3 ते 3.5 मिनटंसुद्धा संपूर्ण म्हणायला लागत नाहीत. ते सुद्धा लोक सेवा करत नाहीत. नामस्मरण नाही, जप लिहिणे नाही, सिद्ध मंगलस्तोत्र म्हणणं नाही. कारण माझ्याकडे तसे पुरावे आहेत. मी अनेकांना फोनवर सांगतो, अनेकांना पत्र पाठवतो, परंतु 5 ते 10% सुद्धा लोक या सेवेत सहभागी होत नाहीत. जी सेवेची संधी श्रीपाद वल्लभांनी तुम्हाला प्रत्यक्ष दिलेली आहे त्याचा जर तुम्ही फायदा घेतला नाही आणि जर तुमच्या भविष्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही श्रीपाद वल्लभांजवळ प्रार्थना करूनसुद्धा उपयोग होणार नाही. मग तुम्ही एखाद्या भामट्याकडे जाताल, तो तुम्हाला वेगळं काहीतरी सांगेल. काही जण सांगतील श्रीपाद वल्लभांची सेवा करा, तेव्हा ती सेवा घाईघाईत केलेली
श्रीपाद श्री वल्लभ स्वीकारणार नाहीत. अचानक मला फोन येतात की आत्ता आम्ही ताबडतोब श्रीपाद श्री वल्लभांकडे पिठापूरला निघालो, काहीतरी सोय करा. अशा घाई गडबडीत जाऊन श्रीपाद श्री वल्लभांची उपासना होणार नाही. सांगणारा सांगतो आणि ऐकणारा असा ऐकतो की सगळे काम धाम सोडून तो पिठापूर कोल्हापूरला कोणतेही नियोजन न करता निघतो. याच्यामुळे त्याला त्रास होतो. जायचं पिठापूरला तर निवांत जा, निवांत 2, 3, 7 दिवस राहा, तिथं उपासना करा आणि आल्यानंतर आपल्या जीवनाला काहीतरी वळण लावा. आपल्या जीवनाला वळण लागावं, आपल्या जीवनाची दशा होऊ नये, आपल्या जीवनाला दिशा मिळावी, हाच तर खरा श्रीपाद श्री वल्लभांच्या सेवेचा खरा अर्थ आहे. परंतु श्रीपाद श्री वल्लभांची इच्छा असूनसुद्धा भाविक लोक सेवा करत नाहीत. हे खेदजनक आहे. आपण कशी सेवा करायची आणि श्रीपाद श्री वल्लभांचे आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे हे मी वारंवार सांगितलं आहे. आताही ते सांगतो. शेवटी सांगण्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. परंतु काळ आणि कर्म गप्प बसत नाही, त्यांच्याजवळ वशिला चालत नाही. तेव्हा जी संधी मिळेल त्याचा चांगला फायदा घ्या, चांगली सेवा करा. चांगलं कर्म झालं तर आपल्या वृद्धपणी आपल्याला काहीही त्रास होणार नाही. तेवढी काळजी घ्या. एवढंच मला सांगायचं आहे. नमस्कार.